एक तर महाशय असे बोलले की म्हणजे नवीन पर्व त्या ठिकाणी सुरू झाले. अजित पर्व संपणारच नाही. पैसे देऊन ट्रोल काढण्यासाठी जी टीम करायची असेल ती करावी, पण आमची नियत साफ आहे. आमची निष्ठा दादांच्या चरणी होती आणि उद्या सर्व आयुष्य बहिणींच्या सोबत राहत महाराष्ट्र घडवण्याचं काम आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये करायचं आहे. होय, मी आज म्हणतोय की सुनेत्रा पर्व महाराष्ट्रामध्ये आजपासून सुरू झालेला आहे, हे मी आवर्जून या ठिकाणी म्हणू इच्छितो. नाही, एकतर काय आहे की माझ्यावर टीका काही सत्तेतले लोक आणि नेते तिथं करतात. काल अजितदादा पक्षातले जे काही प्रमुख नेते आहेत त्यांनी सांगितलं की मी इव्हेंट करतोय. बरं, मी इव्हेंट करतोय असं तुम्ही समजा. तर तुम्ही सत्तेत आहात ना, स्टंट करतोय. तुम्ही सत्तेत आहात ना, FIR हा सगळ्यांचा अधिकार आहे. मी विरोधात आहे म्हणून तुम्ही माझा FIR घेऊन देत नाही, नाही तर घेतला जात नाही. तुम्ही सत्तेत आहात ना, तुम्हाला काय माझ्याबद्दल वाटायचं वाटू द्या. मग सत्तेचा वापर करून तपास काय दिशेनं जातो हे आपण तात्पुरता बाजूला ठेवा. साधा एक FIR करून देण्यासाठी थोडीशी मदत तरी करा. भाषणं नुसती करत चाललेला आहात तुम्ही. इथं आम्ही सर्वजण, महाराष्ट्रातली जनता, सर्व इतर पक्षातले लोक दादांना न्याय कसा मिळतील यासाठी प्रयत्न करतायत आणि हे लोक मात्र भाषणाच्या माध्यमातून राजकीय टिप्पणी त्या ठिकाणी करत असतील. आणि दुर्दैव असं त्या भाषणामध्ये एक तर महाशय असे बोलले की म्हणजे नवीन पर्व त्या ठिकाणी सुरू झाले. अजित पर्व संपणारच नाही, कारण का लोकांच्या मनामध्ये दादांप्रती प्रेम आहे आणि ही घटना घडली त्याबाबतीत शंका आहे. त्यामुळे दादांना न्याय देण्यासाठी त्या नेत्यांना जर प्रयत्न करायचा असेल तर आज ती वेळ आहे. आज FIR घेण्यासाठी कुठेतरी प्रयत्न करा. नाही, FIR का घेतला पाहिजे एक जनतेने सुद्धा समजून घेतलं पाहिजे. FIR मध्ये जे मुद्दे घेतलेले आहेत, ज्यांच्याबद्दलचे आपण FIR करणार आहोत, जेव्हा हा विषय CID कडे असतो नाहीतर CBI कडे जातो, FIR झाला की त्या एजन्सीला त्या विषयामध्ये इन्व्हेस्टिगेशन करावंच लागतं. त्यामुळे FIR असणं हे महत्वाचं आहे, तो आपला अधिकार आहे. आणि जे मुद्दे आपण घेऊन जातो त्याच्यात जर आपण इन्व्हेस्टिगेशन नाही केलं तर हे क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन होणार नाही, फक्त ऍक्सिडेंटचं तिथे इन्व्हेस्टिगेशन होईल. म्हणून ही भूमिका त्या ठिकाणी आम्ही घेत आहोत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.